मनुस्मृतीने बहुजनांवर कसे बंधने घातले. नमस्कार मित्रांनो, आज आपण एका अशा ग्रंथाबद्दल बोलणार आहोत ज्याच्यावर शतकानुशतके वाद होत आले आहेत. मनुस्मृतीमध्ये समाजाला 4 वर्णामध्ये विभागले गेले. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. या व्यवस्थेत ब्राह्मणांना सर्वोच्च स्थान देण्यात आले, तर शूद्रांना सेवा करण्याची भूमिका दिली गेली. प्रश्न असा आहे की या व्यवस्थेचा परिणाम बहुजन समाजावर काय झाला. मनुस्मृतीतील अनेक नियमानुसार शिक्षण, धार्मिक ज्ञान आणि सामाजिक प्रतिष्ठा यावर काही वर्णाचा विशेष अधिकार मानला गेला. शूद्र आणि इतर खालच्या स्तरातील समूहासाठी अनेक मर्यादा सांगितल्या गेल्या. यामुळे समाजात समानतेऐवजी विषमता वाढल्याची टीका अनेक विचारवंतांनी केली आहे. ज्योतिबा फुले यांनी या व्यवस्थेवर कठोर टीका केली. त्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून वंचित समाजाला असे उभे करण्याचा प्रयत्न केला आणि भीमराव रामजी आंबेडकर यांनी तर मनुस्मृतीला सामाजिक अन्यायाचे प्रतीक मानले. डॉक्टर आंबेडकरांचा विश्वास होता की कोणत्याही समाजाची प्रगती समानता, स्वातंत्र्य आणि बंधुता यावर अवलंबून सन्मान नाही. म्हणून आज प्रश्न मनुस्मृतीचा नाही, तर समाजात समानता आणि मानवी प्रतिष्ठा टिकवण्याचा आहे. तुमचे मत काय आहे? मनुस्मृती ही सामाजिक व्यवस्था होती की सामाजिक विषमतेचे कारण? कमेंटमध्ये नक्की सांगा. जय भीम, जय संविधान.